पवारांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अजित पवार यांच्या पक्षावर टीका होतीये आणि या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आग्रही असताना अजित पवार यांनी ही भेट घेतल्यानंतर आपण बघतोय की एकीकडे या चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित पवार आणि अमित शाह यांची बैठक संपलेली आहे। अजित पवारांनी आज अमित शाहांची भेट घेतलेली आहे। सव्वा तास या दोन नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली। सरपंच हत्या प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद राहणार की जाणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। अजित पवार आज तातडीनं दिल्लीला गेले आणि दिल्लीत जाऊन त्यांनी अमित शहांची भेट घेतलेली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली। सरपंच हत्या प्रकरणावर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट दिल्लीहून जोडले गेलेले आहेत। प्रमोद, या भेटीचं नेमकं कारण समोर आलेलं आहे का? नेमकी काय चर्चा झाली? सव्वा तास, कारण हे दोन्ही नेते चर्चा करत होते। अगदी बरोबर आहे स्नेहिल। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी या दोन प्रमुख नेत्यांची साधारणतः सव्वा तास जी आहे ती भेट झालेली आहे। जी माहिती मिळते सूत्रांच्या हवाल्यांनी, त्या माहितीनुसार राज्यातील राजकीय परिस्थितीवरती या दोन्ही प्रमुख नेत्यांची चर्चा झाली आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल तर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर अजित पवार यांच्या पक्षावरती जी टीका होती त्या अनुषंगाने या भेटीमध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। स्नेहिल, आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर राज्यातील विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्षातील काही आमदार असतील ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर तपास जो आहे तो निष्पक्ष होणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या नेत्यांची आहे। पण अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही नाहीयेत। त्यांचं म्हणणं असं आहे की तपास पूर्ण होऊ द्या आणि तपास झाल्याच्या नंतर जो निष्पक्ष होईल त्या निष्पक्ष नंतरच। त्यामुळे आता अजित पवारांची ही भूमिका भाजपच्या श्रेष्ठींना किती पटते आणि अमित शाह यातून काय तोडगा काढतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। प्रमोद, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही आपल्याकडून वेळोवेळी घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। तर शाह आणि पवारांमध्ये बीड प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। अमित शाह आणि अजित पवारांमध्ये आज चर्चा झाली आहे। सरपंच हत्या प्रकरणावरून अजित पवार गटावर टीका होऊ लागली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आग्रही असल्याचं दिसतंय। पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला तिढा हा देखील या बैठकीमध्ये चर्चेचा महत्त्वाचा विषय होता। राज्यातील राजकीय परिस्थितीवर या भेटीत चर्चा झाली आहे।